परत बोल. हॅलो हाय नमस्ते. आज मी तुमचं स्वागत करते माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे. आमचं शेंडेफळ म्हणजे आमचं रूपा ह्याचा वाढदिवस. भाग्यश्री आज 15 बोकडांचा बेत आहे. 2 टिपक आहे, 3 पेंडिंग आहे. हॉटेल भाग्यश्री नाटकरची काय घ्यायलाच लागतंय. 2 टोपात आहे, 3 बाहेर आहे. बघ हे तुझ्यासाठी चालू आहे. सगळ्या ठीक आहे. एवढा घाम येतोय आम्हाला. एका माणसासाठी ही सगळी मेहनत चालू आहे. त्याचाच बर्थडे आणि तोच फुगे फुगवतोय. काय बनवलंय रूपासाठी जेवण स्पेशल? बिर्याणी, चिकन. हे आमच्या बर्थडे बॉयसाठी स्पेशल बिर्याणी. आणि त्यामागे कष्ट घेणाऱ्या फक्त 2 व्यक्ती, एक आई आणि एक हे भाई. ही दुसरी ब्लॉगर. हाय ब्लॉगर मिक्स ब्लॉगर. भाई ब्लॉग सेम आमच्या ड्रेस सेम आहे ना. हा सेम आहे. थँक्यू. अप्रिशिएट. जिथे 4 जणांपेक्षा जास्त लोक असतात तिथे गोंधळ उडणारच आणि एखाद्याच कोणत्या तरी व्यक्तीला काम करावं लागतं. तसंच इथे झालं आहे. बड्डे बॉय तर बसलेलेच, बाकी आम्ही मुलीही खूप टाईमपास करत होतो. आणि राहिलं डेकोरेशनचं काम तर ती फक्त मन लावून एकच व्यक्ती करत होती, आमचे स्वप्नील जीजू थँक्यू सो मच. तुम्ही मन लावून काम केल्याबद्दल आमच्या सगळ्यांचे फोटो छान आले. तेच परत बोल. हिचं ब्राईड टू बी आहे आणि याचा बर्थडे. बरं लास्ट क्लिपमध्ये तुम्हाला कळलंच असेल, फक्त बर्थडे नाही तर आम्ही ब्राईड टू बी पण सेलिब्रेट केलं. सर्वात अगोदर आईने औक्षण केलं, त्यानंतर आमची लाडकी मुंगी, मग मी, आमची नेहादी आणि श्रुती. सॉरी तुझी क्लिप मला भेटली नाही म्हणून राहिलं. बरं केक कटिंग नंतर एकच बेस्ट पार्ट असतो आणि मी जर कोणाच्या बर्थडेला गेले तर त्यासाठीच जाते. केक खाणे आणि केक भरवणे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जमतंच काय. सगळ्यात अगोदर त्याने केक मुंगीला भरवला, त्यानंतर आईला आणि त्यानंतर मग आमचे टॉम अँड जेरी कपल जीजू आणि नेहादी. बरं नेहादीने यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, तिलाही फॉलो करायला विसरू नका. बरं त्यानंतर आले आमचे द मोस्ट एनर्जेटिक कपल श्रुती आणि स्वप्नील जीजू. ह्यांनी गिफ्टसुद्धा आणलं. मग त्यानंतर मी. बरं आईने डबल केक खाल्ला आहे, मी कोणाला सांगणार नाही. त्यानंतर आमचे बॅचलर्स. कोणाची आयडिया आहे? नको यार प्लीज. बरं ठरल्याप्रमाणे आमचा सेकंड प्रोग्राम स्टार्ट झाला आणि त्याचं ब्राईड टू बी. हां अनिता, या सर्व मस्करीमध्ये तुला कुठे राग आला असेल तर आय एम सॉरी. नंतर अनिताच्या बर्थडेचा आम्ही अनिताच्या ब्राईड टू बीचा केक कट केला. श्रुतीने अनिताला केक भरवला, अनिताने श्रुतीला केक भरवला. हो हे मेन आहे. आमचे सगळे बॉईज आणि त्यांची फेवरेट अनिता, ते सगळे मिळून तिला केक भरवत होते. आणि हे सगळं बघण्यामध्ये मला खरंच खूप आनंद वाटत होता. खरं सांगायचं म्हटलं ना तर अनिता, तू आमची उत्सव मूर्ती आहेस. तुझ्याशिवाय पिकनिकला मज्जा येत नाही. प्लीज नेक्स्ट टाईम कोणतीच पिकनिक मिस नको करूस हा, कारण या पिकनिकला आम्ही तुला खरंच खूप मिस केलं आहे. तुझ्याशिवाय फोटोज आणि व्हिडिओज काढणं अशक्य आहे.
पण आता आम्ही रील बनवतो ते पण कोणती माहिती आणि त्याच्या ब्राईड टू बीची फक्त असं बघा ह्याच्याकडे बघायचं माझ्याकडे असं बघायचं. ही आमची टू बी ब्राईड कॅमेरा दाखवायचा हाय असं दुसऱ्याला फेकायचं कसं वाटतंय मार्केटात तुला सुरू झालेलं ट्रेन मधलं प्रेम आम्ही जे पाहिलं ना ट्रेन मधलं प्रेम पाहिलं काय छान वाटतंय ना ट्रेन मधलं प्रेम आणि तुझी फ्रेंड तुझे बेस्ट फ्रेंड तुझे बेस्ट फ्रेंड बरं अनिता तुझ्या ब्राईड टू बीमुळे मला ओरडा बसला कारण आई माझ्या मागे लागली लग्नासाठी. नेहा दिनी आणि मी ट्युनिंग केलं होतं सेम ड्रेस. रूपाचे 2 फ्रेंड्स आले होते घरी केक घेऊन. त्यांनीही बर्थडे सेलिब्रेट केला आणि आम्हालाही छान वाटलं आणि हे काही मेमरीज आहेत ज्या आम्ही कलेक्ट केल्या. ॲट दी एंड अनिता तू आम्हाला पार्टीसाठी प्रॉमिस केलं डोंट फॉरगेट.